तर स्वागत आहे मंडळी. मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय माईकचा वापर करून. हा माईक तुम्ही पाहिला असेल, वापरून बघतोय, म्हणजे चालू तर आहे पण ट्राय करतोय आता पण नीट चालतोय का आणि थोडं ऑडिओ क्वालिटी ते बाहेरचा असा व्ह्यू आहे गाईज. खाली आता नुकताच एक सिमेंटचा रस्ता झालाय आणि म्हणजे आता मकर संक्रांती झाली आणि उन्हाळा म्हणजे लागणारच ऑलमोस्ट. तर ऊन पण कसं एकदम कडक ऊन पडलेलं आहे. तर मी म्हणत होतो कुठं जायचं, तर बघू आपण एखाद्या वेळेस वैष्णोदेवी मंदिरात जाणार आहे. म्हणजे मंदिरात तर जाणारच आहे, प्लस गार्डनला पण जाणार आहे. गार्डन शूट करून किंवा दुसरीकडे पण जाऊ, बघू आपण कुठे जाते. Many unbearable hours later. तर मंडळी मी म्हणलं काही न केल्यापेक्षा थोडा व्लॉगच बनवू, कारण की रेग्युलर व्लॉग बनवता येत नाही सध्या आजकाल, तर त्यामुळे बनवू म्हणलं. तर आता चाललंय वैष्णोदेवी माता मंदिर आणि गार्डन मध्ये. आमच्या देवघरात जे श्रीकृष्ण भगवान आहे त्यांना मी जे बिस्किटाचा भोग लावलाय तो दाखवतो, चला. हे बघा गाईस, हे श्रीकृष्ण भगवान आणि त्यांचा भोग. म्हणजे मी म्हणजे प्रत्येक वेळेस काही पण खायचं ना तर देवाला भोग लावतो. तुम्ही पण लावत जा, एक चांगली गोष्ट असते ती. तर हे बिस्किट आहे, ते खारे बिस्किट राहते ते. आणि श्रीकृष्ण भगवान बघा गाईज. आता सार्थकच्या घरी आलोय, त्याला घ्यायला त्या सोबत जातो म्हणजे कंपनी. गाईज हे फुल बघा, आपण आता मंदिरात चाललो देवाला द्यायला. आणि हा आहे सार्थक. मंडळी, जसं आजकाल फुलं एकमेकांना देतात प्रेमाचं प्रतीक म्हणून, तसं मी माझ्या श्रीकृष्ण भगवानांना दिलंय. त्यांच्या हातात एकदम मस्त दिसतंय. पहिले फूल सुंदर दिसत होतं म्हणा, पण प्रभूंच्या हातात आल्यावर एकदम भारी दिसतंय, एकदम मस्त. सच्चिदानंद श्रीकृष्ण भगवान की जय. तर मंडळी, हा आहे मंदिराचा परिसर, श्रीकृष्ण मंदिर, बजाजनगर. आणि हे आपले श्रीकृष्ण भगवान. गार्डन, तर गार्डनला चाललो आता, चला गाईज. तर मंडळी, तुम्ही बघू शकता वैष्णोदेवी माताचं मंदिर, वैष्णोदेवी माता की जय. आणि हे मंदिर एकदम मस्त डिझाईननी बनवलं, एक छोट्या छोट्या काचेच्या तुकड्यांनी, एकदम मस्त आहे. रामकृष्ण हरी मंडळी. तर मंडळी, इथं देवींचे वेगवेगळे अवतार दाखवण्यात आले. आय थिंक टोटल 9 अवतार आहे, जे की आपण नवरात्रीमध्ये बघतो. तर खूप मस्त आणि खूप सुंदर अवतार होते. तर मंडळी चल ना. तर मंडळी, वैष्णोदेवी माताचे दर्शन झाले, मंदिरातून खाली चाललो आम्ही. आता गार्डन तुम्हाला दाखवतो. रात्रीचे वेळ कसं दिसेल मला का माहित नाही, पण इथं हे एका अवतारात किती भारी मस्त काचीचं हे बनवलेलं त्यांनी डिझाईन. तर चला गार्डन मध्ये. तर मंडळी, आपण गार्डन मध्ये आलोय. मी एंट्री दाखवायची राहिली, तर एंट्री काही गेटच आहे. आता इकडे बघा, हे गार्डन आहे. तर तिकडं शिव मंदिर आहे. समोर गेल्यावर विष्णू अवतार मंदिर आहे. विष्णूंचे जितके 24 अवतार, आय थिंक 24 अवतार आहे ते मंदिर आहे. मंडळी, प्राथमिक 10 अवतार आहे, म्हणजे 24 अवतार ते वेगवेगळे असुरांचा वध करण्यासाठी जे 24 अवतार घेतले होते त्यांचं मंदिर आहे ते. प्रायमरी 10 अवतार तर आहे तिथं. आणि इकडं गार्डनच आहे मेजरली. तर चला एकदा पहिले मंदिरात जाऊन दाखवतो. चालू केलं का पण? चल. तर गाईज, आपण चाललोय शिव मंदिरात. मला माहिती आहे अंधारात काही जेवढं दिसेल तेवढं तुम्हाला दाखव. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्युर्मोक्षी यमामृतात्. आणि मंडळी, पाण्याची धार बघा, त्याच्याकडे बघून एकदम असं शांत वाटतं. जर त्याच्याकडे असं नजर, तुम्ही म्हणशाना अचानक व्लॉग का बर एंड केला गाईज. मला कळायला पाहिजे होतं, आणि मी तसं पण एन्श्योर केलं की पॉवर बँक नेऊ, पण पॉवर बँकला पण चार्जिंग नव्हती. म्हणलं चार्जिंग टिकन, पण चार्जिंग नेमकी वेळेवर गेली, नेमकी 6% होती. आता मी सध्या घरी आलोय. तर हा गाईज पार्ट 1 होता आपल्या म्हणजे शॉर्ट, एक संडेचा म्हणजे शॉर्ट ट्रिपचा, की वैष्णोदेवी माता मंदिर आणि गार्डनचा. म्हणजे अर्धच अजून एक्सप्लोर केलंय. बाकीचं जे 24 अवतार, विष्णूंचे 24 अवतार ते मंदिर आहे, अजून नवग्रह मंदिर आहे अजून आहे, आणि गार्डन पण आहे. तर थोडं लवकर जाईन, मे बी आता उद्या किंवा नेक्स्ट संडेला बघतो मी कवा.
हा व्लॉग एवढाच होता गाईज. हसा, खेळा आणि जगा गाईज. बाय. एक कंटिन्यू ठेवायचं म्हणून असे छोटे छोटे पार्ट मध्ये ब्लॉग बनवत आहे. मोठे एकदाच बनवत नाही, कारण की मोठा बनवायला ते एडिटिंगला टाइम ते असं तर